विनंती करते महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री माननीय नामदार श्री जयकुमारजी गोरे साहेब यांना आपण उपस्थितांना मार्गदर्शन करावे आणि शुभेच्छा प्रदान कराव्यात। माननीय नामदार श्री जयकुमारजी गोरे साहेब। आज महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जयंतीचं द्विशताब्दी वर्ष आहे आणि त्याची सुरुवात ज्यांच्या संकल्पनेतून महात्मा फुलेंचं हे द्विशताब्दी वर्षभर साजरं करावं आणि महात्मा फुलेंचे विचार त्यांनी केलेलं कार्य या नव्या पिढीच्या समोर जावं म्हणून हे द्विशताब्दी वर्ष साजरं होते आणि खास करून याचा आनंद आहे की महात्मा फुलेजींच्या जन्मगावातनं आज हे द्विशताब्दी वर्षाच्या कार्यक्रमाची सुरुवात होते आणि तेवढंच या कार्यक्रमाचं महत्त्व साहेब हे आहे की ज्या महात्मा फुलेंनी शिक्षणाची बीजं रोवली त्या महात्मा फुलेंच्या जन्मगावामध्ये एवढं सुंदर असं ज्योती सावित्री स्कूल उभं राहतंय आणि त्याचाही शुभारंभ आजच्या दिवशी या ठिकाणी होतोय आणि तो ज्यांच्या हस्ते होतोय ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब। आज या ठिकाणी उपस्थित असलेल्या महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सन्माननीय सुनेत्राताई पवार, सन्माननीय चंद्रकांतदादा पाटील, सन्माननीय छगनरावजी भुजबळ, सन्माननीय दादाजीराव भुसे, सन्माननीय दत्तात्रयरावजी भरणे, सन्माननीय मंगलप्रसादजी लोढा, सन्माननीय आदित्यताई तटकरे, सन्माननीय अतुल सावेजी, सन्माननीय योगेश कदमजी, माझे सगळे मंत्रिमंडळातले सहकारी, माझे सगळे विधानसभेतले माझे सगळे सहकारी आणि खास करून या कार्यक्रमासाठी प्रचंड मेहनत घेतलेले या जिल्हा परिषदेचे सीईओ असतील, आयुक्त असतील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असतील, जिल्हा परिषद सगळे पदाधिकारी असतील, सगळ्यांचं स्वागत करत असताना उपस्थित सगळे बंधू आणि भगिनी सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि हे स्वागत करत असताना साहेब पहिल्यांदा आपल्याला मनापासून धन्यवाद देतो की आपण महात्मा फुलेंच्या या जन्मगावी या द्विशताब्दी वर्षाच्या कार्यक्रमाची आपण सुरुवात करताय आणि एका सुंदर अशा स्कूलचा या ठिकाणी उद्घाटन पण होतंय। स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या हस्ते या स्कूलचा शुभारंभ झाला। जिल्हा परिषदेने यामध्ये खूप मोठं योगदान दिलं आणि जिल्हा परिषदेसोबत अनेक कंपन्यांनी फॅट कंपन्यासारख्या अनेक कंपन्या यांनी CSR मधनं या स्कूलला मदत केली आणि खूप सुंदर असं स्कूल या ठिकाणी उभं राहिलं आणि खऱ्या अर्थानं महात्मा फुलेजींच्या गावाचं वैभव वाढवण्याचं काम या स्कूलनं खऱ्या अर्थानं केलं। आज साहेब आपण महात्मा फुलेजींचे विचार सातत्यानं या समाजासमोर आपण ठेवत असताना सातत्यानं आपण त्यांच्या विचाराला बळकटी देण्याचं काम केलं। खास करून खानवडी हे गाव जिथं महात्मा फुलेंचा जन्म झाला आणि साहेब हे गाव पण तसं उपेक्षित आहे। आजही आपण पाहतो, खास करून 8 दिवसापूर्वी मी या गावाला भेट द्यायला आलो तेव्हा इथली सगळी परिस्थिती बघितली। खरं खूप सुंदर असं स्कूल जिल्हा परिषदेने केलं असताना ज्या ठिकाणी महात्मा फुलेंचा जन्म झाला त्या ठिकाणी ते जन्मस्थळ सुद्धा तेवढं समृद्ध असण्याची आवश्यकता या निमित्तानं होती। साहेब मी आपल्या परवानगीनं आज या ठिकाणी ग्रामविकास खात्याचा मंत्री म्हणून मी जे महात्मा फुलेंचं मूळ गाव ज्या ठिकाणी महात्मा फुलेंचा जन्म झाला ती जी वास्तू आहे त्या वास्तूचं सेम प्रतिकृतीचं स्मारक उभा करण्याची परवानगी आपल्याला आज या ठिकाणी मी मागतोय। साधारण जिल्हा परिषदेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना मी बोलवलं, त्यांच्याशी बैठकही केली आणि जे मूळ त्यांचं घर होतं त्या घराची प्रतिकृती या ठिकाणी तयार करावी त्याची एक चौकटच या ठिकाणी आपल्याकडे आहे, पण त्याची प्रतिकृती तयार करण्याचा संकल्प आम्ही ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून आपण परवानगी दिली की आम्ही करू आणि एक सुंदर असं महात्मा फुलेजींचं स्मारक या ठिकाणी जन्मगावी त्यांच्या घराचं प्रतिकृतीच्या रूपानं आपण तयार करू। त्याचं जवळ 10 खूप मोठं करत नाही सर, कारण त्याचा खऱ्या अर्थानं ते स्मारक हे या स्कूलच्या रूपानंच उभं राहिलेलं आहे।
10-12 कोटी रुपये खर्च करून आम्ही त्याची प्रतिकृती तयार करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करतोय. खास करून साहेब मी आपल्याला मनापासून धन्यवाद देईन. महात्मा फुलेंच्या काम जिथून चाललं त्या भिडेवाड्याचा विषय तो प्रश्न आपण सोडवला. महात्मा फुलेंचं नाव घेतलं की सावित्रीबाईंचं नाव आल्याशिवाय राहत नाही. सावित्रीबाईंचं जे गाव नायगाव होतं तेही उपेक्षित होतं. त्या ठिकाणी आपण जवळजवळ 150 कोटी रुपयाचं स्मारक उभ्या करण्याचा निर्णय घेतला. सावित्रीबाईंचं विचार पुढे नेत असताना त्या ठिकाणी त्या विचाराला बळकटी देण्याचं काम त्या स्मारकाच्या माध्यमातून होईल. आणि या निमित्तानं मला साहेब आपलं आणखी आभार मानायचे आहेत की महात्मा फुलेंचं मूळ गाव कडुगुण, महात्मा फुलेंचं मूळ गाव आडनाव गोरे, आणि साहेब मी पण माझं गाव कडुगुण आणि मी पण माझं आडनाव गोरे आहे. मी काय वारस सांगत नाही, परंतु आपण अधिवेशनामध्ये अर्थसंकल्पामध्ये त्या मूळ गावी महात्मा फुलेजींचं स्मारक बांधण्याचा निर्णय घेतला. त्याचे मी मनापासून या ठिकाणी कौतुक करतो, आपल्याला धन्यवाद देतो. साहेब हे सगळं करण्यासाठी आपल्याला मुख्यमंत्री व्हायला लागलं. महात्मा फुलेंच्या विचाराला बळकटी देण्याचं काम आपल्या माध्यमातून सातत्यानं होतं, याचं मी मनापासून या ठिकाणी कौतुक करतो. विषय बोलण्यासारखे आहेत, पण मी या निमित्तानं साहेब हे सगळं काम आपण हातात घेतलंय, पण खऱ्या अर्थानं या महात्मा फुलेजींचे विचार पुढे घेऊन जात असताना जो आदर्श म्हणजे शेतीच्या प्रश्नासंदर्भातला विषय असेल, शिक्षणाच्या प्रश्नासंदर्भातला विषय असेल, ज्यामध्ये महात्मा फुलेजींनी काम केलं त्या क्षेत्रामध्ये साहेब आपण काम करता याचा मनापासूनचा आनंद आहे. ज्या शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात, पाण्याच्या प्रश्नासंदर्भात काम केलं त्याही संदर्भात महाराष्ट्राचं सरकार आता काम करतंय, याचा आम्हाला मनापासूनचा आनंद आहे. पण पुन्हा एकदा साहेब आपल्याला मनापासून इथं स्वागत करत असताना आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. आणि खऱ्या अर्थानं महात्मा फुलेंचे विचार आपण पुढे घेऊन जातात याचा आम्हाला अभिमान आहे. एवढंच सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ज्योती, जय क्रांती. धन्यवाद.